महाराष्ट्र भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहेत. बावनकुळेजी, आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणू की राज्याचे भाजपचे निवडणुकीचे प्रभारी आणि मोठं यश मिळवून देणारे चंद्रशेखर बावनकुळे? नाही, शेवटी हे जे यश आहे ते सामूहिक आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडणूक लढलो. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी योग्य पद्धतीने आम्हा सर्वांना सोबत घेऊन या निवडणुकीची रचना केली. माझ्यावर या निवडणुकीची प्रभारी पदाची जबाबदारी पक्षाने दिली आणि मला आज या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या जनतेने, मतदारांनी देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाला शिक्कामोर्तब केलं. मोदींचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, डबल इंजिनचं सरकार हे महाराष्ट्राचा विकास करू शकतं, विकसित महाराष्ट्र करू शकतं, विकसित शहर करू शकतं. आणि म्हणून जनतेने देवेंद्र फडणवीसजींना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीसजीवर विश्वास व्यक्त केला आणि आम्ही सर्वांनी सामूहिक पद्धतीने या निवडणुकीमध्ये सर्व मंत्री, आमचे सर्व राज्याचे नेते आम्ही एकत्रित लढलो. एकत्रित लढल्याचा हा परिणाम आहे. आणि मला असं वाटतं की विदर्भामध्ये जवळपास आज 59 नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहे 100 पैकी. महाराष्ट्रातही आज आम्ही नंबर 1 वर आहे. जवळपास 3,500च्या वर नगरपालिकेचे सदस्य निवडून आले आहेत. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात मोठं नगरपालिकेचं हे यश आहे. यापूर्वी कधी एवढं मोठं यश भाजपाला कधीच मिळालं नव्हतं, तेवढं मोठं यश मिळालं. आणि मी आधी सांगायचो की महाराष्ट्रामध्ये 2/3 बहुमताने महायुती जिंकेल, भाजपा सर्वात मोठा पक्ष राहील आणि तेच घडलं. तुम्ही 51% मतं घेण्याचं म्हणत होते, तुम्ही जवळपास तेवढे नगरसेवकही घेऊन घेतले. 51% मतं मिळतीलच भारतीय जनता पार्टीला, हा मला विश्वास होता. कारण विधानसभेमध्ये 51.78% मतं मिळाले आहेत. आता नगरसेवकसुद्धा 51%च्या वर निवडून आले. जवळपास 60% नगरसेवक भाजपाचे एकट्याचे निवडून आले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही विकासाच्या येणाऱ्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने वाटचाल आहे. विकसित शहरं निर्माण करायची आहेत. देवेंद्र फडणवीसजीचं जे व्हिजन आहे 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र, हा महाराष्ट्राचं व्हिजन जनतेने स्वीकारला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र मोठं यश मिळालं, मात्र काही असे ठिकाण आहेत की तिथे थोडंसं कुठंतरी खंत तुमच्या मनात राहून गेली असेल. आणि त्याच्यामध्ये चंद्रपूर आहे, यवतमाळ आहे, वर्धा आहे. तिथे भाजपची पिछेहाट झाल्यापेक्षा काही ठिकाणी तर सपशेल पराभव झाला आहे. चंद्रपूरमध्ये आम्ही फारच मागे गेलो आहे. यवतमाळमध्ये 2 ठिकाणी मागे आहे. वर्ध्यामध्ये थोडं आम्ही मागे गेलो आहे, तिथे आम्हाला अपेक्षित नव्हतं. अमरावतीमध्ये आम्ही 6 आलो आहे 10पैकी. ठीक आहे, ते तेवढंच होतं. फक्त आता चंद्रपूरचा एक पराभव थोडा जास्तीचा, म्हणजे थोडा मोठा पराभव झाला आहे. गोंदियाला आमचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी गेलेला आहे. पण मला असं वाटतं की तिथले जे नगरसेवक आहे ते नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले. थोडं आत्मचिंतन आम्ही करू. कारण पूर्व विदर्भात असं व्हायला नाही पाहिजे. जे महत्त्वाचे आमचे गड आहे, चंद्रपूर आमचं गड आहे, वर्धा आमचं गड आहे, या ठिकाणी थोडं झालं. पण नागपूरमध्ये बघा आम्हाला अपेक्षित यश मिळालं. नागपूरमध्ये 27 पैकी 22 नगराध्यक्ष भाजपाचे निवडून आले. शिवसेनेचे 2 महायुतीचे निवडून आले. 27 पैकी 24 महायुती आली. आणि बाकी तर काँग्रेस पार्टीला फक्त 27 पैकी 1 नगराध्यक्ष मिळाला. काँग्रेसची फारच पिछेहाट नागपूरमध्ये झाली. मला वाटतं की हे जे यश आहे हे यश आता आमच्या मोदींच्या सरकारचं आहे, देवेंद्रजींच्या सरकारचं आहे आणि आमच्या संघटनेच्या सामूहिक कार्यकुशलतेचं आहे. 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली भाजप आहे. 1 लाख सक्रिय कार्यकर्ते महाराष्ट्रात काम करतात. आमचे मोठ्या प्रमाणावर सुपर वॉरियर महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे हे झालं आहे. चंद्रपुरात जे झालं त्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि ते 4 जिल्ह्यात मंत्रिपद नाही आहे त्याच्याशी या पराभवाला कुठंतरी जोडतायत. आता वर्ध्यातही मंत्रिपद आहे, यवतमाळमध्येही मंत्रिपद आहे, तिथेही तसाच पराभव झाला आहे. सुधीर मुनगंटीवारांचा 4 जिल्ह्यात मंत्रिपद नसणं आणि चंद्रपुरात झालेला पराभवाशी त्याला जोडणं तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की सुधीरभाऊची भावना बरोबर आहे. पण टेक्निकली असं नसतं की बाबा मंत्रिपद असतं तर आपण ते जिंकतो असतो. मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा काही संबंध नसतो. त्यांची भावना योग्य आहे. भावनेशी त्यांचं म्हणणं एक गोष्ट ठीक आहे की आम्हाला थोडं बळ दिलं पाहिजे, पाठबळ दिलं पाहिजे. माननीय देवेंद्रजी नेहमीच सुधीरभाऊला पाठबळ देत असतात आणि देवेंद्रजींनी नेहमीच सुधीरभाऊला मजबूत ठेवलेला आहे.
आता यावेळी ते मंत्री बनू शकले नाही, पण सुधीरभाऊ महाराष्ट्राचे नेते आहेत, राज्याचे माजी अध्यक्ष आहे. राज्यामध्ये सुधीरभाऊ कुठेही गेले आणि त्यांना कोणी स्वीकारणार नाही असं नाही आहे. महाराष्ट्रावर त्यांचं नेतृत्व मान्यच आहे जनतेला, त्यामुळं ते कुठं मागे नाही आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत. देवेंद्रजी आहे आमचे केंद्राचे नेते, सुधीरभाऊच्या पाठीशी आहे. माननीय पंतप्रधान स्वतः, माननीय अमितभाई स्वतः सुधीरभाऊला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मजबूतीनं त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की थोडं त्यांच्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या, पण त्यांचा यांचा काही संबंध नाही आहे. लोकसभेच्या वेळेला सुधीरभाऊ काहीशी नाराज दिसत होते. चंद्रपुरात भाजपचा मोठा पराभव झाला. विधानसभेत त्यांनी फार इच्छेने निवडणूक लढवली तर भाजपचा कमबॅक झाला. आता पुन्हा सुधीरभाऊ काहीशी नाराज दिसत आहेत. नेमकं चंद्रपूरची जनता रुसली आहे की सुधीरभाऊ रुसले? चंद्रपूरमध्ये थोडा आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे. सुधीरभाऊच्या भावना ठीक आहे, पण आत्मचिंतन करावं लागेल. पराभवातून आत्मचिंतन करणे, पराभवातनं शिकणे आणि पुढं जिंकणे, पराभवातनं शिकणे आणि पुढे जिंकणे, हाच महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. तर सुधीरभाऊशी आम्ही चर्चा करू, आत्मचिंतन करू, त्यातून शिकू आणि पुन्हा जिंकू. मला विश्वास आहे की थोडं जर आम्ही आत्मचिंतन केलं तर आम्ही महानगरपालिका चंद्रपूर जिंकू शकतो. तुम्ही महानगरपालिकांसाठी पण राज्याचे प्रभारी आहात. आता म्हणजे आता वेगवेगळे लढले नगरपालिकेमध्ये कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी. आता महापालिकांमध्ये युती करण्याचा ठरवलेला आहे. नगरपालिकेपेक्षाही मोठा यश महानगरपालिकेलाही 51% वर मतं मिळतील, 51% वर नगरसेवक निवडून येतील, 2/3 बहुमताने महायुती निवडून येईल. आणि आता जर महायुती लढतो आहे, भाजपा सेना सोबत लढते आहे, काही ठिकाणी अजितदादा आमच्याशी सोबत जुळत आहे, काही ठिकाणी अजितदादा स्वतःच त्या ठिकाणी आणि आम्ही बसून पिंपरी चिंचवड पुणे भागामध्ये त्यांनी वेगळा लढण्याचा निर्णय घेतला, आम्ही सोबत बसून घेतला आहे. त्यामुळं आमच्यामध्ये मित्रपक्षामध्ये कुठेही वाद नाही आहे. काही जर अजितदादाला वेगळं लढायचं असेल तर आमच्याही चर्चा करतात, आम्हाला वेगळं लढायचं तर आम्ही त्यांच्याही चर्चा करतो की त्यांना सांगतो आम्ही की आमचे एवढे कार्यकर्ते ॲडजस्ट होत नाही, आम्हाला वेगळं लढावं लागेल, तर ते मान्यता येतात. एकनाथ शिंदेजी आम्ही चर्चा केली की बाबा आम्ही वेगळं लढू शकतो, वेगळं काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते ॲडजस्ट होत नाही, काही ठिकाणी एकनाथजीचे कार्यकर्ते ॲडजस्ट होत नाही, तेही सांगतात आम्हाला वेगळं लढू. पण एक मात्र आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुती होणार आहे. आमची शिवसेनेची बऱ्यापैकी 29 महानगरपालिकेला बोलणी चालू आहे. नागपूरमध्ये आमची बोलणी चालू आहे, पुण्यामध्ये सुरू आहे, नाशिकमध्ये सुरू आहे, मुंबईमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये पूर्ण त्या ठिकाणी महायुती चर्चा सुरू आहे आणि 1-2 दिवसामध्ये महायुतीचा निर्णय होईल. अजित पवार काही ठिकाणी महायुतीचा भाग राहणार नाहीत असं दिसतंय. तर अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेर ठेवणं महायुतीच्या हे महायुतीच्या रणनीतीचा एक भाग आहे असं म्हटलं जात आहे. काँग्रेस तर म्हणतंय की काँग्रेसचे अल्पसंख्याक आणि जे काही काँग्रेसचा जो कोर वोट आहे तो काँग्रेसला मिळू नये, त्याच्यात डिव्हिजन व्हावं यासाठी भाजप आणि महायुतीची ही खेळी आहे. नाही, खेळी नाही आहे, कार्यकर्त्याचा प्रश्न आहे, खेळी नाही आहे. खेळी करून काय करणार आम्ही? आम्हाला तसंही माहिती आहे बहुमत मिळणार आहे. आम्हाला आपल्या कार्यकर्त्याची चिंता आहे. भाजपाला भाजपाचे कार्यकर्ते सांभाळायचे आहे, राष्ट्रवादीला राष्ट्रवादी सांभाळायची आहे. एकत्रित आलो, पुणे आहे, पुणेमध्ये सर्व एकत्रित आलो 1000 कार्यकर्ते आहेत मेन लढणारे. भाजपकडे 250 आहेत, शिवसेनेकडे जवळ 150-200 आहेत, राष्ट्रवादीकडे 250 कार्यकर्ते, 750 कार्यकर्ते कसे एकत्र ॲडजस्ट होणार आहे? त्यामुळे जिथे कार्यकर्त्याचा संच मोठा आहे, जिथे एकत्र बसू शकत नाही, सर्वांनाच लढायचं आहे, 9 वर्षांनी निवडणुका होत आहे, त्यामुळे मोठी गॅप आहे निवडणुकीची. मला वाटतं आम्ही ही चर्चा केली आहे मित्रपक्ष म्हणून, आम्हाला ते स्ट्रॅटेजी वगैरे आम्ही तयार नाही केली आहे. आम्ही हे चर्चा केली की कार्यकर्त्याला न्याय द्या, जिंकला हारला ठीक आहे, पण कार्यकर्ता निवडणूक लढला हा महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे कार्यकर्त्याकरता आम्ही काही ठिकाणी मित्रपक्षाचा निर्णय घेतला आहे. हा काही स्ट्रॅटेजीचा भाग नाही आहे. तुम्ही साधारणपणे संजय राऊतांच्या वक्तव्यावर थेट उत्तर देणं पसंत करत नाहीत. आज ते म्हणाले आहेत की महायुतीमध्ये जर शिवसेना लढणार असेल तर अमित शहा यांनी बहाल केलेला जो चिन्ह आहे एकनाथ शिंदेना धनुष्यबाण ते खाली ठेवावं आणि मैदानात उतरावं असं एक आव्हान ते देत आहे. ते आव्हान देणं ठीक आहे, पण का? त्यांना केंद्राच्या निवडणूक आयोगाने संविधानाच्या कायदे आणि चौकटीत बसून त्यांना धनुष्यबाण दिला आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना एकनाथ शिंदे याची आहे, त्यामुळं तिथे आता वेगळं त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्याबद्दल असं बोलणे हा संविधानिक अपमान आहे. संविधानालाच मान्य करत नाही संजय राऊत. संविधानाने केंद्र निवडणूक आयोगाला जे अधिकार आहे त्या अधिकाराचा, आणि आतापर्यंत जे काही या देशामध्ये असे प्रसंग आले त्या प्रसंगात जे जे निर्णय झाले त्याच्या आधारावर शिवसेना आणि
सर्वात जास्त लोकप्रतिनिधी जो आहे त्याच्याकडे पक्ष जातो. आता एकनाथ शिंदेकडे सर्वात जास्त लोकप्रतिनिधी आहे शिवसेनेचे, आणि त्यामुळं त्यांना ते चिन्ह मिळालं आहे. ते चिन्ह सोडून त्यांना खाली बसा आणि ते चिन्ह खाली ठेवा आणि मग लढा, हा का संबंध आहे? एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आहेत. एकनाथ शिंदेना शिवसेना केंद्रीय निवडणूक आयोगाने बहाल केलेली आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की एकनाथजी हे आज राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत, देशाचे NDAचे प्रमुख नेते आहेत. आमच्याकरता त्यांचं महत्त्व खूप मोठं आहे. आणि त्यामुळं एकनाथ शिंदेजी यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. पुढच्याही काळात महानगरपालिकात एकनाथ शिंदेजी चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतील. आपण म्हणालात एकनाथ शिंदेनी भरारी घेतली, खरंच दिसलं. अगदी 60च्या वरती त्यांच्या जागा आल्या आणि काही काही ठिकाणी तर भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये एकनाथ शिंदेच्या पक्षाने, शिवसेनेने चांगला परफॉर्म केला आहे. काही ठिकाणी भाजपचा पराभव सुद्धा केला आहे त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी. उद्धवजीपेक्षा जास्त परफॉर्मन्स एकनाथ शिंदेजींनी दाखवला आहे. उद्धवजींनाही आम्ही 15 वर्ष महायुती बघितली. मी स्वतः 30 वर्षापासून महायुतीमध्ये लढत आलो आहे, शिवसेना भाजप. पण यावेळी जी एकनाथ शिंदेजींनी भरारी घेतली ती उद्धवजीच्या कार्यकाळापेक्षा 10 पटीने मोठी आहे. आता राहिला प्रश्न भाजपाचा. आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मित्रपक्ष लढा. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही लढा, आम्ही लढतो. मग त्यांनी लढवले. त्यामध्ये त्यांना कॅन्डिडेट काही ठिकाणी भाजपचे घेतले, काही ठिकाणी त्यांनी दुसऱ्या पक्षातून घेतले. शेवटी त्यांचा पक्ष त्यांना मोठा करण्याकरता काही गोष्टी त्यांना करावं लागतात. आमचा पक्ष मोठा करण्याकरता आम्हाला करायला लागतं. त्यामुळं मला वाटतं त्यांनी चांगल्या ठिकाणी चांगला परफॉर्म केला आहे. चांगलं यश त्यांना मिळालेलं आहे. आम्हालाही चांगलं यश मिळालं आहे. आम्ही दोघंही एकत्र आहोत. त्यामुळे दोघांचंही यश एकत्र केलं तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूतीने भाजपा सेना युती समोर जाईल. अजितदादांनी चांगला परफॉर्म केला आहे त्यांच्या ठिकाणी. त्यामुळं आमचा महायुतीचा परफॉर्मन्स फार चांगला आहे. तर राज्याच्या निवडणुकीमध्ये प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे होते आणि ते प्रभारी असताना एक चांगला यश मिळाल्यानंतर महानगरपालिकेमध्येही विजयाची ही जी मालिका आहे ती सुरू राहील असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अतुल रेड्डेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.